झूम करून रामकृष्ण
आदिनाथ गुरु सकल सिद्धांत आदिनाथ गुरु सकल सिद्धांत महेंद्र कया मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकल सिद्धांत आदिनाथ गुरु महेंद्र कयाचा मुख्य शिष्य महेंद्राने बोध गोरक्षाशी केला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु
सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले मच्छेंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती पांडुरंगा करू दुसरे चरणा संतांच्या संतांशी रंगव चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाचे धन्य धन्य कनाथ तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर बीज आला बीज शब्द आला बीज प्रगटले बीज म्हणजे मूळ आणि माशे भगवान शंकर आदिनाथ त्यांचं नाव आहे भगवान शंकर अनेक नाव आहेत शिव जे आहे तसं एक आदिनाथ नाव आहे आदी म्हणजे पहिले प्रथम आदि शब्दाचा अर्थ काय आहे प्रथम आणि नाथ कारण ज्ञानोबांची जी परंपरा आहे गुरु परंपरा ती नाथ परंपरा आहे पिंडी पिंडाचा ग्रासू तो हा काय करू नाथ संकेतू पिंडे पिंडाचा ग्रासू तो या नाथ परंपरेचा काय आहे म्हटले तो संकेत आहे बर का ही नाथ परंपरा ज्ञानोबांची नाथ परंपरा जगद्गुरु तुकोबांची चैतन्य परंपरा एकनाथ महाराजांची दत्त परंपरा आता मला तोही भाग सांगायचा ते वैकुंठाशी माधव महाराज मगत ते नेहमी म्हणायचे मी ऐकले मला ते वाक्य आठवते तेवढे शहाणे तेवढे वारकरी संप्रदायामध्ये आले शहाणे तेवढे वारकरी संप्रदायामध्ये आले कसा संप्रदाय कसा संमिलित झालाय पहा का या वारकरी संप्रदायाचा संगम पहा कसा आहे खरं तर ज्ञानोबांच्या अगोदर नाथ परंपरेमध्ये
वारकरी पद्धत नाही. अगदी खान पान पोशाख गंध ते संप्रदाय म्हटले, ती परंपरा म्हटली की त्यांचा गंध लावण्याच्या सुद्धा परंपरा पद्धती आहेत. भिन्न भिन्न पद्धती आहेत. आता आम्ही कुंभमेळ्यात जाऊन आलो आणि हे आपण पाहतोच ना. प्रत्येक संप्रदायाच्या त्या ठिकाणी रामानुजाचार्य मध्वाचार्य हे ज्या परंपरा आहेत, भगवान शंकराचार्य, या सर्वांच्या परंपरा. मग तो पोशाख, त्यांचा पोशाख असतो तो तसाच पोशाख करतात. त्यांची गंध लावण्याची पद्धत तशीच, त्यांचा आहार खान पान जटा काय असतील त्या तशाच करतात. फक्त उदार महत्वाचे आपला संप्रदाय झाला, वारकरी संप्रदाय. हा, कसंही वागा, कोणी कोणाला बोलायचं नाही, कोणी कोणाला म्हणायचं. जर म्हणाल तुम्ही का संप्रदायाचे मालक झाले, अरे आम्ही मालक नाही बाबा, पण ज्ञानोबा तुकोबा संप्रदायाचे मालक आहेत. त्यांचं तर काही मनोगत जाणून घ्या. नाही मालक कोणी, बरोबर आहे, पण अर्थात ज्ञानोबा तुकोबा आहे त्या ठिकाणी त्यांचा संप्रदाय गाथा ज्ञानेश्वरी त्याच्याकरता आपल्याकरता घटना आहेत. ते तरी पोशाख ठेवलेला नाही, गंधाचा विषय राहिलेला नाही, खानपानाचा विषय राहिलेला नाही. सर्रासपणे आता कीर्तनामध्ये काही गोष्टी बोलू नये, लोकांच्या अश्रद्धा निर्माण होते. त्यांच्या श्रद्धेला कशाला धक्का लावला. मन मान्य त्या ठिकाणी जाईल. ज्ञानोबारायांच्या अगोदर कुठेही नाथ परंपरेमध्ये पोशाख नाहीये, हा पांढरा पोशाख नाहीये, तिथं धोतर नाहीये, तिथं सर्व भगवान. गंधाची पद्धत वेगळी. म्हणजे नाथ परंपरा आपल्याला माहिती आहे. रुद्राक्षाच्या सर्व सर्व ते आपण अनुभवतोय पाहतोय. चैतन्य परंपरा तिथं हा विषय नाहीये. दत्त परंपरा तिथंही नाहीये. पण कसा संप्रदाय ज्ञानोबारांनी याचा प्रारंभ केला, हे सर्व संप्रदाय एकत्र करून नाथ ज्ञानोबारांनी ज्ञानदेवासाल सोजविले. हा संप्रदाय त्या ठिकाणी प्रारंभ केला. या अर्थाने ज्ञानदेवी रचेला पाया. आणि मग अगोदरची काय प्रवचन देण्याची पद्धत असेल, लोकांना ज्ञान देण्याची पद्धत खरं तर प्रगट रूपाने नव्हतीच. एक गुरु एक शिष्य हाच व्यवहार होता. ही रूढ पद्धत होती, ही परंपरा होती. पण ज्ञानोबारांनी वाटलं की हे ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे, कारण हे ज्ञान गुह्य रूपामध्ये आहे. एका गुरुने एक शिष्य करायचा, एका गुरुने एक शिष्य करायचा, एकाला ज्ञान द्यायचं, आणि तेही लपून झाकून. भगवान शंकराने सुद्धा हे ज्ञान देताना कसं दिलं, क्षीर सिंधूच्या परिसरी. समुद्राच्या जेव्हा ज्ञान द्यायचंय आणि मग त्या ठिकाणी देऊन मोकळं व्हा म्हणतात ना. ज्याच्याकडे जे ज्ञान, ज्याच्याकडे जी विद्या असते ना, ती द्यायची, ती पुढे संक्रमित झाली पाहिजे. ज्ञान घेऊन तसंच विद्या घेऊन मरायचं नाही. आता या ठिकाणी महाराज मृदंग वाजवतात, तिथं कोणी गायक आहेत, हे आपल्याकडे कला, ते आपल्याला ज्ञान आहे. महाराज किमान 10 मृदंग वादक आपण तयार केले तर त्या गुरुचं ऋण घेतलं, ती विद्या घेतली आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ. 10 मृदंग वादक तयार केले. आमचे गुरुवर्य वैद्य बाबांनी किती केलो. अजून मृदंग आहे ना तो वैद्य बाबांचा आहे. सांगा, जे आपण गुरुकडे घेतो ना, गुरुकडून, म्हणून त्या वैदिक लोकांच्या मध्ये अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. योगेश महाराज ते सांगतात, आता मी तुला शिकवलं ना, तू 10 जणांना ही वेद विद्या शिकवली पाहिजे, म्हणून जिवंत आहे एवढ्या पडझडीच्या काळामध्ये. आणि आपले भजन बंद पडायचे मार्ग पडले. आपण द्यायला तयारच नाही, गायक द्यायला तयार नाही, वादक द्यायला तयार नाही, कीर्तनकार द्यायला तयार नाही, तसेच वया झाकू झोपू, तसेच वया. अरे द्या ना. आपल्याला ज्ञानोबा तुकोबारांनी किती प्रगटपणाने केलंय. गुप्त गुह्य गुह्य झाकून ठेवायचं, झाकून ठेवायचं, द्यायचं नाही, द्यायचं नाही. आणि मग एका गुरुने एकच शिष्य करायचा, आणि मग बाकीच्या लोकांच्या उद्धाराचं काय. आणि संतांचा अवतारच कशा आहे का नाही. Jai
पंचमहापातकी विश्वासघातकी जाशियामध्ये की गांजेले अशांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. अज्ञानी सन्मार्गाशी यांच्याकरता संतांचा अवतार आहे. उद्धाराय आले दीनजना, दीनजनांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. मग एकाला ज्ञान सांगून कसं काय चालेल? मग बाकीच्या लोकांची काय व्यवस्था आहे? बाकीच्या लोकांची काय व्यवस्था आहे? आणि सर्वांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. मग ज्ञानोबांनी आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्याकडे आपला मनोदय व्यक्त केला. आता ज्ञानोबांचं मोठेपणे ज्ञानोबांनी ज्ञानदेव सुचवले हे सर्व मान्य, पण निवृत्तीनाथांचाही तेवढंच विशालांतकरण आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. निवृत्तीनाथांचं त्या ठिकाणी ज्ञानोबांनी सांगितलं असताना चूप, तूच फार शहाणा झाला काय? पुढच्या लोकांना काही कळत नव्हतं का? मग त्याला गोरक्षनाथा गणनाथांना निवृत्तीनाथांना आपलं यांना कळत नव्हतं का? तुलाच कळायला लागलं का? पण ज्ञानोबांचं अंतकरण कसं विशाल आहे आणि आपण जर अनुमती दिली तर कसं सर्व विश्वाचा जगाचं कल्याण होईल. आता निवृत्तीनाथांचाही तो दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनातून निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना हे गुह्य ज्ञान प्रगट करण्याकरता अनुमती दिली. प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची कामया जनार्दनी पालिका गती केली. ते प्रगट केलं. लोबले ज्ञानजगी हित नेणं ती कोणी, अशी अवस्था झाली होती ना. मग ज्ञानोबांनी करुणा आली. संस्कृत भाषा जगात शिकायला आता ज्ञानोबांचं वर्णन आहे. म्हणून नारायण करुणा आली. तोच्या अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाची सुंदरी तारावया. मग निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांचं मनोगत जाणलं. ज्ञानोबांना अनुमती दिली. कदाचित कदाचित म्हणतोय निवृत्तीनाथाने जर असं बोट ठेवलं असताना तोंडावर, काय ज्ञानोबांची ताकद होती. गप्प बसावं लागला. निवृत्तीनाथांचा तेवढंच विशाल अर्थ करणं. मग निवृत्तीनाथांच्या पर्यंत हे ज्ञान आलं ना मच्छिंद्रनाथ. कसं आहे, भगवान शंकरांनी हे ज्ञान कुठं सांगायचंय? मग कोणती पद्धतच होती की जे अनाधिकारी आहेत ना, गीतेमध्ये सांगितलंय त्याला हे ज्ञान सांगू नये. नादत्ते इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषेवे वाच्यम. आहे का नाही? त्यांना हे ज्ञान सांगायचं नाही. जे निंदक आहेत त्यांना हे ज्ञान सांगायचं नाही. जे आळशी आहेत, प्रमादी आहेत, विकारी आहेत त्यांना हे ज्ञान सांगायचं. आता ते पद्धत बरोबर आहे. त्यांना हे ज्ञान सांगायचं नाही असा संकेत आहे. आणि मग हे ज्ञान संक्रमित झालं पाहिजे. ज्ञान कला मी सांगितलं ना, आपल्याकडे जी ज्ञान कला आली ना ती मृत म्हणजे मृतवत नाही झाली पाहिजे, ती जिवंत राहिली पाहिजे. जिवंत कशी राहील? प्रिय देऊन, संक्रमित करून,
म्हणून ब्राह्मण म्हणले आपल्या मुलांना वेद शिकवतात, शिष्यांना वेद शिकवतात, शिष्यांना विद्या देतात, त्याच्यावरून ती विद्या जिवंत राहते. आणि तसाच गुण घेऊन गेला ना संपलं संपलं. मग हे ज्ञान दिलं पाहिजे. मग कोण अधिकारी? अधिकाऱ्याला ज्ञान द्यायचंय, अनाधिकाऱ्याला ज्ञान देऊ नये. मग कोण 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 भगवान शंकर विचार करता करता पार्वती शिवाय त्यांना कोणी अधिकारी दिसलं नाही. म्हणून ज्ञानाचा अधिकारी आहेत की नाही? पार्वती माता, उमा माता आहेत की नाही? ज्ञानाचा अधिकारी श्रीला अधिकार ज्ञानाचा आहेच की नाही? अनुष्ठान त्या ठिकाणी स्त्रिया करू शकतात की नाही? करू शकतात. म्हणून मग असे विषय झालाय. खरं तर याचा विचार संप्रदायामध्ये व्हायला पाहिजे असं म्हणणे. काही बंधन लागले पाहिजेत. नाही तरी पुरुष कसंही शेण खातात, त्यांना आपण मान्यता देतो. आणि स्त्रियांना मात्र त्या ठिकाणी आपण बंधन दाखतोय. याचा विचार संप्रदायाच्या धुरीणांनी केले पाहिजे, केला पाहिजे. जातोय माझं त्याच्यात, जाऊ द्या. याचा विचार निश्चयाने व्हायला पाहिजे आणि केला पाहिजे. कोणी जर पुढाकार घेतात मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, यायला तयार आहे. मी हे सांगतो की आदिनाथ उमा बीज प्रगटी. उमेला हे ज्ञान सांगायचं एकांतामध्ये घेऊन गेले. आता जेव्हा ज्ञान सांगू लागले, पार्वती मातेला झोप लागली, डोळा लागला. कसं आहे, ज्ञान ऐकायचं म्हणलं की जडाची. आता कदाचित हे कीर्तन सोबत तुम्हाला जड होण्याची शक्यता आहे. आता कशा गोष्टी पाहिजेत, बांधारच्या गोष्टी पाहिजेत. हे सगळं 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 आम्हाला सवय सुद्धा नाही. आता काय करावं त्याला गरज नाही. आमचे असं ते बाबा असे पण बोलत राहतो नुसत्या गोष्टीला गोष्टी 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 त्या चाकाट्या नाकात पडून काढा. येईल तेव्हा येईल, पण मुद्दाम कोण त्याच्या करता आपली वाणी खर्च करणार नाही. मग असं आहे, लोकांना ते आवडत नाही. मग जरा आळस येतो, झोप लागते. तसं झालं ते उमा मातेचं, पार्वती मातेचं झालंय. की ज्ञान ऐकण्याकरता भगवान शंकरांनी ज्यांची निवड केली, तर तुम्ही कशी घेऊन बसले? तुम्हाला झोप लागली याच्यामध्ये काय नवल? खरं रामायणाची कथा रामानं धरून सांगितलं, कीर्तन खरं अभंगाला प्रवचन खरं ओवीला धरून जर सांगितलं ना, नाही लोकांना आवडत. सांगतो मला, नाही लोकांना रोचत. आळसच येतो, त्याचा कंटाळाच येतो, झोप लागते. मातेला झोप लागली, उमा मातेला, एवढे अधिकारी. आणि मग भगवान विष्णू म्हणतात की हे जर ज्ञान गेलं तर संपलं ना, परत नाही ना. काही भक्ती असेच संप्रदायामध्ये, त्यांच्या मुखातून एकदा ते वाक्य ते विवेचन गेलं की परत नाही. जसं गंगेचं पाणी इथं परत येतं काय, तसे काही महात्म्याचं विवेचन आहे. पहा, एकदा त्यांच्या मुखातून ते विवेचन गेलं, एकदा ते शब्द गेले की संपलं, परत नाही. परत तो का म्हणजे दुसरं बोलतील, पण तेच नाही बोलणार. अशा पद्धतीचं प्रवाहित ते बोलणं. भगवान विष्णू काय करायचं? मग त्यांनी मत्स्य माशाचं रूप धारण केलं, माशाचं रूप. आणि मग त्या ठिकाणी आले. भगवान शंकर ज्ञान सांगतात. होकार कसा बंद झाला पाहिलं तर होकार कोण देते? आवाज तर बोलला होता, स्वर तर बदलला होता, स्त्रीचा नाही पुरुषाचा. कोण होकार देते? पाहिलं समुद्रामध्ये तो मासा. आता मासा कसा आहे? चंचल. मासा निश्चल राहील काय? शांत राहील काय? ज्या अर्थी शांत आहे त्या अर्थी बरोबर वाटेल. लक्षात आलं की आज चोरून ज्ञान ऐकतोय. त्रिशूळ घेतला, हे कोण मारला तोपर्यंत मच्छिनाथाच्या लक्षात आलं. माशाच्या आपल्या करतात पळायला लागले, पळायला लागले. खरं तर तो कंठाचा वेध घेणारच होता, शिराचा. पण मग ती कानफाटी, तिथून ती कानफाटीची परंपरा झाली. आज परंपरेमध्ये असताना मच्छिंद्राला झाली सहज स्थिती. मच्छिंद्र तो अवतार म्हणजे भगवान विष्णूचा. आता नवनाथाची माहिती घेत असताना सगळे नवनाथ जे आहेत भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान विष्णू असंच बरं का. मग मच्छिंद्राला झाले सहज. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. तो गोरक्षनाथाचा अवतार भगवान शंकराचा. पुन्हा भगवान शंकरांनी विष्णूला सांगितलं, विष्णूने भगवान शंकरांना. पुन्हा गोरक्षवळाला गहिनी प्रती. तो गोरक्षनाथाने गहिनीनाथांना सांगितलं, तो अवतार सांगितला भगवान विष्णूचा. गहिनी प्रसादी निवृत्तीदाता. हा, निवृत्तीनाथांचा अवतार आहे सदाशिवाचा अवतार. झालं का? म्हणजे भगवान शंकर. आणि पुन्हा ते ज्ञान कोणाकडे आलं?
ज्ञानोबरांच्याकडे महाविष्णूचा अवतार असा एक गुरु एक शिष्य गुरु एक शिष्य म्हणजे भगवान शंकर भगवान विष्णू तेच विष्णूने पुन्हा शंकरांना सांगायचं अशा पद्धतीचं हे ज्ञान आलं. आता हे सर्व जर भगवान शंकर भगवान विष्णूचे अवतार आहेत तर तुम्ही काय म्हणून भगवान शंकरांना गांजा फुकणारे म्हणता सांगा बरं. आता तुम्हाला परवानगी देऊन ठेवतो. तुम्ही जरी पेत नसाल पण जे पेताना भगवान शंकरचं नाव घेतील ना आता दांडकं घ्यायचं दांडकं पाठी घालायचं कुठं वाचतं म्हणून सांग कोणत्या ग्रंथात वाचलं की भगवान शंकरांनी गांजा ओढला असं दाखव त्याला सांगायचं. बाप दाखव नसतं श्राद्ध घाल म्हणायचं ना दाखव म्हणा तू कुठेही गेलं असते कुठून आलंय. आणि म्हणून सर्व सिद्धांचे आता हे जर एवढे सिद्ध आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देण्यात आता तेव्हा सर्व म्हणायचे तर का आपल्याला कोणत्या नादी गुरु शंकरा क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी शक्ती पार्वती माता ही शक्ती आणि क्षीर सिंधूच्या परिसरामध्ये शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही श्री त्रिपुरारी त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकर आदिनाथ शिव नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. ते क्षीर कल्लाळा आतू क्षीरसागर म्हणजे समुद्र कल्लोळ म्हणजे लाटा मकरोदरी गुप्तू मकर आणि तिच्या पोटामध्ये मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. सांगा क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्म कैसरी त्रिपुरारी सांगितलेली ते क्षीर कल्लोळातून मकोदरी गुप्त होत आहे जातो पैठे झाले. ये ना पुढं आता मकोदरी गुप्त होतात आहे हातू एक आठवड्याची सर्व पुरुष येणार आहे बरोबर होतात आहेत हातू पैठे झाली. विठ्ठल विठ्ठल मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्युत्तया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिलेली मिनी तेने योगाग्नी सरोवरू विषय विध्वंसैक वीरू ते पदिका सर्वेश्वरू अभिषेकिला मदती देशांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. सांगा तेने कळी कळी तू भूता आला देखो निवृत्ता ते अज्ञाश्रय निवृत्तीनाथा दिली आईशी नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमृती. बोध म्हणजे ज्ञान असं ज्ञानाची परंपरा विषय विध्वंसैक विरू. अशा महापुरुषाच्या परंपरेमध्ये असे जर श्रेष्ठ पुरुष झाले असतील मग ते भगवान शंकर गांजा ओढणारे होते म्हणून हे सिद्ध आहेत. आणि त्यांचे मूळ गुरु महासिद्ध असं तर म्हणावं लागेल ना आपल्याला महासिद्ध आहेत महासिद्ध म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. मला फक्त आदिनाथांचंच वर्णन करायचंय भगवान शंकराचं वर्णन करायचंय. आता हे झालं ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन. पुढे नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी वैष्णव शिव पाहिला
आता पुष्कळ आहेत पण दोनच घेतो, आपला थांबलं पाहिजे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांच्या मध्ये भगवान शंकर हे प्रमुख असे वैष्णव आहेत बर का. असे वैष्णव आहेत म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. दुसरा क्रमांक सांगितलं वेदशास्त्री गाईला पुराणी वर्णिला. वेदशास्त्राने ज्यांचं वर्णन केलं, पुराणाने ज्यांचं वर्णन केलं, तो शिव पाहिला डोळे भरी. नामदेवाने विचारलं शिव हा शब्द कल्याणदायक. शिव हा शब्दच कल्याण करणारा आहे. शिव शब्दाचा अर्थ कल्याण. मग असं कल्याण करणारे भगवान शंकर गंजड होते काय? वेदशास्त्र पुराण ज्यांचं वर्णन केलं ते गंजड होते का? ते अज्ञानी होते का? त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली होती का? गांजा फुकणाऱ्यासारखी. आता पुढे यायचं तुकोबाराने विचारा. तुकोबाराने सांगितलंय आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाय साथोर आणि गणाई शुकाय साथोर. ऐका आदिनाथ शंकर, आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर शुकायसा थोर आणि नाही, हे सर्व थोर थोर पुरुष आहेत, महापुरुष आहेत. कायची सुरुवात आहे वैष्णवांची कीर्ती गायनी पुराणी 618 जणी संवेदी 80 कोटी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मक पुण्यशील आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायसा थोर आणि नाही. असं जर तुकोबाराय वर्णन करतात की भगवान शंकरासारखं थोर कोणी नाही. तिकडे ज्ञानोबा म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सर्व सिद्धांचे गुरु श्रेष्ठ आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वेदशास्त्र पुराण ज्यांचं वर्णन करतात. शिवशब्द जर कल्याणदायक आहे, शिव 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 नामाचा जप केला तर आपलं कल्याण होतं. आणि असे भगवान शंकर गंजड होते का? गंजड होते का? आता किती तुम्हाला सांगून ठेवलंय. आता एवढं ध्यानात ठेवा. आणि जर कोणी गांजा फुकताना जर म्हणलं ना चिलीम भरायचा दम लगाने आजा, काठी घाला तर काय करू इतकं जीव तडपाळला आला का? हे आलंय आता सगळं. म्हणजे असे जर सिद्ध आहेत, सर्व वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत. तुकोबराय वर्णन करतात, नामदेवराय वर्णन करतात, नाथराय वर्णन करतात. त्या ठिकाणी ज्ञानोबाराने आपली गुरु परंपरा सांगत असताना हा ज्ञानाचा ठेवा कुठून आला, मूळ ज्ञानाचा स्रोत कुठून आला, हे जर त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, ही सिद्धांची परंपरा आमच्या पर्यंत आली. आणि आपण त्या सिद्धांना, त्या श्रेष्ठ वैष्णवांना आपण कसं कलंकित करून ठेवलं. तर हाण कुठे केलं असं आहे बरं का. पाप करणारा आणि पाप पाहणारा दोघं सारखेच. केले पाप जेने दिले अनुमोदन, ते मुख संमती म्हणतात ना, मुख संमती. आपली त्यांना मुख संमतीच असते ना, आहे का नाही? आपली काय असते, यांना मुख संमतीच असते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरु शासिकेला वरक्षवळाला गहिनी प्रतिविठोपार
ज्ञानाचं बीज म्हणून भगवान शंकर आहेत. भगवान शंकरांकीन असं वर्णन केलंय, करिता तापसाची कडसणी कवना जवळू ठेविले शूळ पाणी. तप कसं करावं, भगवान शंकराला गुरु करा म्हणे. कसं तप करावं, म्हणून भगवान शंकर हे तप करणाऱ्यांचेही आदर्श आहेत, तप करणाऱ्यांची गुरु आहेत. वैराग्य कसं असावं, वैराग्य कसं असावं हे जर करायचं म्हटलं ना तर भगवान शंकर ते नरहरी महाराजांचा आलं नाही. भस्म उठी रुंड माळा, हाती त्रिशूळी त्रिज्वाळा, गज चर्मव्या घरांबर, कंठी शोभे वासुके हार, भक्ती वेताळे नाचती, हर्षी विप्लवापती, सर्व सुखाचे आगर. आता भगवान शंकर म्हणजे सर्व सुखाचं, सर्व शब्दाचा अर्थ ब्रह्मसुख, ब्रह्मसुखाने परिपूर्ण असणारे भगवान शंकर. खर तर तुम्ही भगवान शंकराचे शिष्य पाहिजे का सगळे कसे गबरगट्ट आहेत. गबरगट्ट म्हणजे श्रीमंत, रावण, कंस, हे सगळे म्हणजे हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, हे सगळे कोणाचे शिष्य, हे भगवान शंकराचे. विष्णूचे वैरी पण भगवान शंकराचे भक्त. हे सगळे पहा, अनेक जण, एक रामाची टिंगल टवळी करणारे, कृष्णाची टिंगल टवळी करणारे, पण भगवान शंकराचे होत. आता लय राक्षस आहेत ना, तेव्हा होती, आता काय कमी नाही राक्षसांना. गुपचूप जाऊन काय करतात, भगवान शंकराची आराधना करतात. आता एवढे श्रीमंत ज्यांचे शिष्य आहेत आणि ते स्वतः गुरु कसे वागले त्यागात, आहे का नाही. भूती वेताळ नाचती, भस्मोटी रुंड माळा, हाती त्रिशूळी त्रिज्वाळा. यांनी जर एका शिष्याला मागितलं असतं, अरे बाबा तुमच्याकडे एवढं आहे, आम्हाला त्यातलं काही द्या, दिलं नसतं काही. पण त्या कसा आहे, असा आहे. ते गंगा माता अवतीर्ण व्हायची होती. भगीरथाला प्रसन्न झाली, बाबा मी पृथ्वी तलावर येते तुझ्या पूर्वजांच्या उद्धारा करता, पण मी स्वर्गातून येणार पृथ्वीवर, मग पुन्हा पृथ्वीचा भेद करून मी छेद करून कुठे जाणार, पाताळात. पुन्हा त्याला पाताळ तू वर काढण्याकरता तपश्चर्या करावं लागेल. काय करशील, माझा कोण सहन करेल सांग म्हणे, तू सांग म्हणे कोण. वैराग्यान महात्मा पाहिजे, तो वैराग्यान महात्माचा आघात सहन करू शकतो. हे कच्चे बच्चे हे कासा नाही करू शकत. वैराग्यान महात्मा जो असतो ना, तुका म्हणे तोशी संत सोशी जगाचे आघात, ते आघात सहन करणारा पाहिजे. कोण सांग ना मला. भगवान शंकर लगेच प्रसन्न करतो म्हणे. महाराजांनी केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. काय म्हणणं आहे, गंगा नाही. भगवान शंकराने लगेच आपल्या मस्तकावर धारण केलं की नाही गंगा मातेला. कसं आहे, वैराग्यवान महात्मा आहे. असं आहे भगवान शंकर वैराग्यवान. जेव्हा आपलं समुद्र मंथन, देवदैत्य, त्याच्यामध्ये विष आलं, हे सगळे जे 14 रत्न आले ना बाहेर, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक, हे जेव्हा आलं ना, आम्हाला द्या, तिथं भांडणं सुरू झाली. आणि जेव्हा सुरू आली विष निघालं ना, तर जेव्हा त्या ठिकाणी विष निघालं आणि मग अनेक त्या ठिकाणी देव जळून भस्म झाले. कारण जेव्हा मंदार पर्वत त्याची रवी, वासुकी सर्प त्याचं दोर, आणि तोंडाच्या बाजूला देव, शेपटीच्या बाजूला दैत्य, ठीक आहे ना, असं झालं ना समुद्र मंथन. आणि मग जेव्हा तोंडाच्या बाजूला देव, आणि मग जेव्हा तो मंथन सुरू झालं आणि त्या वासुकीच्या मुखातून जेव्हा ती गरळ बाहेर पडायची, अनेक देव जळून भस्म व्हायला लागले. सगळे देव बोलले, देवा ते समुद्र मंथन ते रत्न बाहेर यायचे तेव्हा येतील, पण आता हे देवाची संख्या हे राहील का. आणि मग काय करायचं, विष कोण प्राशन करणार. भगवान शंकर पुढे गेले. काय कोण विष प्राशन करू शकतो, जो वैराग्यवान महात्मा आहे, ज्याच्याकडे तप आहे, तो विष त्या ठिकाणी पिऊ शकतो, तो पचवू शकतो. गंगेचं कोण सहन करू शकतं.
जो वैराग्यावर मात नाही ज्याचा तप आहे तो त्या ठिकाणी सहन करू शकतो. तो नंतर ते बदल झाला, नारदाने मग काढी लावली. हा ते नंतर झालेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं लक्षात आलं? ते काय झालं, देव इकडे जाऊन भस्म व्हायला लागले ना, आणि मग ते हे नारद झाले. नारदा हे काय? मग नारदाने पाहिजे ते दैत्यांकडे गेले. अरे काय रे, ते देव म्हणून तिकडे तोंडाच्या बाजूला श्रेष्ठ नाही का, देव म्हणून श्रेष्ठ, आणि तुम्हाला इकडं शेपटीच्या बाजूला. इकडे शेपटीकडे काय असतं? सगळं खाल्लेलं. इकडं ते म्हणले खरंच आहे, मग जा देवाला सांगा आम्हाला तिकडं आणि त्यांना इकडं, आणि तेच करायचं होतं. असं झालं ते नंतर. कोण बघू शकतं? जे भगवान शंकर वैराग्यवान आहेत, करीता तापसाची करसनी. भगवान शंकर विरक्त आहेत. जेव्हा सती म्हटली ना मला दक्षाच्या यज्ञाला जायचंय, बाई आपल्याला निमंत्रण नाही. सती माता सांगते बापाच्या घरचं निमंत्रण गरज काय? राहिला असं चुक बाई राहिलं नाही, मुद्दाम नाही. नसेल तर नसेल, मला जायचंय. माझी आई भेटेल, माझ्या बहिणी भेटतील, माझ्या मावश्या भेटतील. आता भगवान शंकर म्हटले असं आहे, आता इथं जवळ आलं ठीक आहे नाही, जवळ ते कोणतं हे म्हणतात ना विनाशकाली. आता हे ऐकायला तयार नाही. म्हणून माता बहिणी तुम्हाला सांगतो, नवऱ्याच्या पुढं एकदा मला ऐकायचं बरं का. एकदा म्हणलं ना, हा पती हा परमेश्वर आहे, फक्त तो पिणारा नसला पाहिजे. आता पती परमेश्वर आहे तेवढा ऐका जाऊ नका, पण पती लय त्रास द्यायचा नाही, लय उल्लंघन नाही करायचं, आज्ञेचं लय आज्ञेचं उल्लंघन नाही करायचं. मग काय झालं, जेव्हा सतीनं सांगितलं की मला जायचंय, भगवान शंकर म्हटले जायचंय ना, मग तुझ्या बरोबर नंदिकेश्वराला देतो, जा बाबा पार्श्विक देतो, काय हरकत नाही. मग भागवतामध्ये तर वर्णन असं आहे की भगवान शंकराने पार्वती मातेची सर्व सुटकेस स्वतः भरली. सर्व साड्या, सर्व अलंकार, ते वाटाला लावायचं, ते कानात घालायचं, सगळं भरून दिलं. आता कोण माहेराला निघाले तर सगळ्या वस्तू घेऊन जातं का? पार्वती मातेने लक्ष द्यायला पाहिजे, हे काय चाललंय, एक दोन साडी घेऊन जातात तर कामापुरते का सगळंच. भगवान शंकर म्हटले हे जाणार, हे इथं तिथं त्या ठिकाणी आदर सत्कार होणार नाही, मला आहुती नाही, माझा तिथं विग्रह नाही, आणि पार्वतीला सहन होणार नाही, यज्ञाचा विध्वंस होणार आहे. पुढचा सर्व प्रकार भगवान शंकरांना माहिती होता. तिला काय होणार आहे, आता नंदी चाललाय, तो काय गप्प बसणार आहे की तिथं, आणि सगळा विध्वंस होणार आहे. पार्वती त्याच्यामध्ये जाणार आहे, ती देह ठेवणार नाही, हे भगवान शंकरांना माहित होतं. आणि मग पार्वती गेल्याच्या नंतर विनाकारण तिची एखादी साडी पाहिजे, आणि अशी नेसल्याच्या नंतर लय चांगली दिसत होती, असं कशाला नाही का. कदाचित जर दुर्दैवाने पत्नी वाटली तर ते काहीतरी आठवण, ते वस्तू पाहिजे की आठवण होती की नाही, आवड्या व्यक्तीची आठवण होती की नाही. भगवान शंकर म्हणलीची आठवणच व्हायला नको परत. काय वैराग्य सांगा, काय वैराग्य, काय त्याग. भगवान शंकराने सांगितलं जा, स्वतःची सुटकेस भरून दिली. असे विशुद्ध असणारे आदिनाथ ते गांजा फोडत होते का? त्यांना गांजाची केली होय, हा कमाल झाली. अजून लय बोलायचंय पण थांबतो आता, तुम्हाला जेवायचंय ना. आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. सिद्ध हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे तर का. सिद्धी प्राप्त झालेल्या सिद्धी, त्या सिद्धीचा उपयोग सर्व समाजाला कसा होतो, जगाला कसा होतो. ऐका, एक एक सिद्धी जर आली, एक सिद्धी जगाचं दारिद्र्य नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या सिद्धीमध्ये असतं देवा. आणि अशी सिद्धीच्या सिद्धी, अष्टमहासिद्धी ज्यांच्याकडे त्यांना म्हटलं जातं सिद्ध. आणि अशा सिद्धांना तयार करणारे, अशा सिद्धांना जन्म देणारे ते कसे असतील मग? महासिद्ध आहेत ना. म्हणून भगवान शंकर आदिनाथ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोधवृक्षाशी केला, वृक्षवळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. आपल्यापर्यंत जे ज्ञान मिळाले ना, आता मी कीर्तन करतो, आपण कीर्तन ऐकताय, हे सर्व उपकार कोणाचे आहेत? आदिनाथांचे. आदिनाथांचे मूळ ज्ञानाचा स्रोत, मूळ ज्ञान तिथून आलेलं आहे. म्हणून आता मी जे बोलतो या क्षणापर्यंत हे सर्व भगवान शंकराचं आहे. आणि ज्ञानोबाने आपल्या सर्वांच्या करता खुलं केलं
म्हणून ज्ञानेश्वर म्हणून महाशिवरात्रीचा महोत्सव आहे. महाशिवरात्र म्हटले की भगवान शंकर आदिनाथ त्यांचं काही वर्णन गावं वर्णन करावं या हेतूने हा भाग घेतला. भगवान शंकर हे एकांत प्रिय आहे. मग भगवान शंकराचे स्थान तुम्ही पहा कुठं कुठे. केदारनाथ जा कोणाचं जाता एवढ्या प्रगत काळामध्ये जवळजवळ 15-17 किलोमीटर जावं लागतं. दिवस जातो. हिमालय चढण दिवस जातो. दिवस तिथली ती थंडी. भगवान शंकर एकांतामध्ये तर इकडचे जे मंदिर आहेत ना आपले कुठे आहेत असेच निर्जन ठिकाणी एकांतामध्येच आहे. भगवान शंकर गावात आहेत. नंतर मंदिर निर्माण झाले किंवा नंतर वस्ती झालेली पण अगोदर मात्र एकांत स्थानीच भगवान शंकर आहेत. अशा अनेक स्थानांच्या पैकी आपलं हे हरिहरांचं स्थान मी सांगितलं विचारलं पुजारी महाराजांना. या ठिकाणी 2 पिंडीचं हरिहरांचे स्थान आहे. स्वयंभू आहे. अनादिकालचे स्थान आहे. आणि या ठिकाणी आपले नाना काका माऊली हे महापुरुष यांनी साधना केली. तर मला तसा फार परिचय नाही आहे पण ज्या अर्थी त्या अर्थी असं अनुमान प्रमाण त्यानुसार बोलतोय. या ठिकाणी आपण सर्वच मंडळी आता आमचे सर्व गुरुबंधू मंडळी सर्वांचा परिचय आहे. सर्वांची ओळख आहे. पण त्याला म्हणतात तोंड ओळख. नावाचा परिचय नाही आहे. मी आपल्या सर्वांना प्रणाम करतो. मला क्षमा करा की नावाचा उच्चार नाही होऊ शकत पण सर्वांचा परिचय मात्र आहे. या ठिकाणी कथाकार महाराज आपलं कॉलेज कीर्तन आहे महाराजांचं चिंतामणी महाराज पंढरपूरकर चिंतामणी महाराजही आहेत. खरं तर मोठे माणसं कशी असतात त्यांना आल्याच्या नंतर खुर्ची देत होते. कशी संप्रदायाची मी सांगतो ना पद्धती ज्यांच्यावर संप्रदायाचा संस्कार आहे वळण आहे ना जे संप्रदायाच्या तत्वाप्रमाणे जपतात ना हे असे महात्मे असतात. असे पुरुष असतात. त्यांचा माझा परिचय नाही पण लगेच शेताहून भाताची परीक्षा ज्याला म्हणतात प्रती आहे. मी म्हणतो तुम्हाला की खुर्चीवर बसा काय हरकत नाही. पुन्हा मणक्याचा गुडघ्याचा वगैरे त्रास असतो बसावं लागतं काय हरकत नाही म्हणावं लागतं. पण हे सर्व पद्धती आहेत. आमच्यासारख्या बाळ लहान मुलांच्या कीर्तनामध्ये बसावं उदार मन आहे. आणि हे सर्व संस्कार पुन्हा आदिनाथ भगवान शंकराचेच आहेत. म्हणून झालेली सेवा भगवान श्री पंढर परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथाय नामदेवराय सद्गुरु श्री जोग महाराज व्यंकटस्वामी महाराजांचे पर्यंत तिथून प्रेरणेने ही परंपरा नाना काका माऊली यांच्या चरणी गंगा मातेच्या चरणी हरिहरांच्या चरणी सर्व श्रोते मंडळींच्या चरणी टाळकरी बांधवांचे गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम तुकाराम प्रसाद
ज्ञानदेवा सारे चोरविले ज्ञानदेवा सारे चोरविले मच्छिंद्राणी बोध गोरक्षासी गेला मच्छिंद्राणी बोध गोरक्षासी गेला गोरक्ष वळला गहिने प्राते गोरक्ष वळला गहिने प्राते नाही सांगितले होते त्या बाजूला पोरगा होता की त्यांना नाही सांगितलं होतं पहिल्यांदा पाहायला गेलं आम्ही लोक म्हटलं का कशाला नाही हो